let's start with our topic. So in previous lecture, we have discussed about the lock and key theory. Lock and key theory suggests that the enzyme having a specific site that we called it as a active site. त्या साइडला आपण म्हणतो active site. So which is proposed by the German biochemist that is Emil Fischer in 1898. It is also called as enzyme substrate complex theory. That theory is also referred to as enzyme substrate complex theory. The enzyme that having specific site for the binding of substrate. That site we called it as a active site where the all catalytic reactions are takes place. That site is called as active site. ज्या पद्धतीने एन्झाईमला ज्या पद्धतीने लॉकला एक लिव्हर असतं जिथे आपली की अटॅच होऊ शकते त्याच पद्धतीनं त्या थिअरीने म्हटलंय की एन्झाईम हॅव्हिंग स्पेसिफिक ऍक्टिव्ह साइट अँड दिस ऍक्टिव्ह साइट इज अ बाइंडिंग साइट फॉर द सबस्ट्रेट अँड दिस ऍक्टिव्ह साइट अल्टिमेटली लीड टू ऑल द कॅटालिटिक रिएक्शन्स इन दी एन्झाईम्स. त्यामध्ये काय चालतं सगळ्या कॅटालिटिक रिएक्शन्स हे आपल्या चालत असतात. सो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आपला इथे तयार होतो म्हणजे इफ की बाइंड टू द लॉक मीन्स सबस्ट्रेट बाइंड टू द एन्झाईम and then at that time the combination of the both that complex or something combination is we called at it as a enzyme substrate complex. ज्या पद्धतीने लॉक आणि की एकत्र होतात त्या पद्धतीने एन्झाईम आणि सबस्ट्रेट हे एकत्र होत असतात आणि हे एकत्र झाल्यानंतर त्यांचं ऍक्टिव्हेशन एनर्जी इन्क्रीज होते आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी ऍक्टिव्हेटेड एनर्जी मध्ये आल्यानंतर ते काय होतं की त्यांचं एक स्पेसिफिक त्यांची कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी होते कॅटालिटिक रिएक्शन्स होते. तर ऍक्टिव्ह साइड मध्ये स्पेसिफिक काहीतरी ग्रुप्स आपण बघितले होते तर ते अशा पद्धतीचे ग्रुप्स इथे प्रेझेंट असतात अमिनो ग्रुप कार्बोक्सिल ग्रुप सल्फाहायड्रिल ग्रुप अशा पद्धतीचे तिथे ग्रुप्स प्रेझेंट असतात की दॅट इज द बाइंडिंग साइट फॉर आवर ऍक्टिव्ह साइट. ती काय असते आपली ऍक्टिव्ह साइट मधली बाइंडिंग साइट असते फॉर दिस रिझन आणि त्याच्यामुळेच त्याला त्या थिअरीला आपण म्हटलं की लॉक अँड की थिअरी. सो द स्ट्रक्चर इज लाईक दी लॉक अँड की. सो तिथे काय होईल मग सबस्ट्रेटचं बाइंडिंग होईल एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एन्झाईम्स आपली कॅटालिटिक रिएक्शन करेल एन्झाईमने कॅटालिटिक रिएक्शन केल्यानंतर सबस्ट्रेट इज अल्टिमेटली कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट अँड एन्झाईम कन्वर्टेड इनटू इज ओरिजिनल फॉर्म. एन्झाईम त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये येऊन जाईल आणि दुसरी रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी पुन्हा एन्झाईम तयार असेल. वन्स द रिएक्शन इज ऑकर्ड द कॉम्प्लेक्स ब्रेक्स इनटू दी प्रोडक्ट अँड एन्झाईम. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स काय होतो तो प्रोडक्ट वेगळा होतो आणि एन्झाईम पुन्हा वेगळा होऊन जातो. देन द फ्री एन्झाईम इज एबल टू बाइंड मोर सबस्ट्रेट. फ्री एन्झाईम नंतर काय होतो पुन्हा सबस्ट्रेटला बाइंडिंग होण्यासाठी मदत होतो. दिस थेअरी एक्सप्लेन्स ओनली द स्पेसिफिसिटी ऑफ एन्झाईम. त्या थेअरीने फक्त एन्झाईमची स्पेसिफिसिटी आपल्याला सांगितली. एन्झाईम इज स्पेसिफिक टू दी देअर सबस्ट्रेट असं त्या थेअरीने सांगितलं. पण इनिबिशन मॉडेल ऍक्टिव्हेशन मॉडेल हे त्या थेअरीने एक्सप्लेन करू शकले नाही. म्हणजे एन्झाईमला जर इनिबिट करायचं असेल तर काय होईल त्यांच्यामध्ये एन्झाईमला जर ऍक्टिव्हेट करायचं होईल तर ते कशा पद्धतीने होईल हे लॉक अँड की थेअरी एक्सप्लेन करू शकली नाही. त्याच्यामुळे दिस थेअरी इज टोटली फेल्ड फॉर द फ्लेक्झिबल नेचर ऑफ द एन्झाईम. एन्झाईमचं फ्लेक्झिबल नेचर ही थेअरी आपल्याला सांगण्यास फेल ठरली. त्यामुळे आपल्याला एक दुसरीच थेअरी स्टडी करायची आहे दॅट इज इंड्यूस फिट थेअरी. So we have here the induced fit theory which describes the flexible nature of the enzyme. Induced fit theory describes the flexible nature of the enzyme. तर induced fit theory काय सांगते हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. So induced fit theory basically defines the flexible nature of the enzyme. So induced fit theory it is given by the scientist named Postland. Postland नावाच्या सायंटिस्टने induced fit theory आपल्याला दिली. So Postland gives our induced fit theory. आपण लॉक अँड की मॉडेल मध्ये काय बघितलं होतं लॉक अँड की मॉडेल मध्ये बघितलं होतं की एन्झाईम हॅव्हिंग स्पेसिफिक साइट फॉर बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे इथे त्याचा सबस्ट्रेट हा एक्झॅक्टली परफेक्टली बाइंड होऊ शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने लॉक मध्ये लिव्हर असतं की ज्या लिव्हरला फक्त स्पेसिफिक की लागू शकते तशा पद्धतीने लॉक अँड की मॉडेलने काय सांगितलं होतं की
एक्झॅक्ट तिथे आपला सबस्ट्रेट बाइंड होऊ शकतो. म्हणजे एक परफेक्ट एलिमेंटरी, परफेक्ट जॉमेट्री त्यांच्यामध्ये असते, परफेक्ट 3D स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये असते, की जेणेकरून एन्झाइम आणि सबस्ट्रेट हे एकत्र बाइंड होऊ शकतात आणि ते एकदम कंबाईन होईल आणि एक लॉक अँड की सारखं मॉडेल आपल्याला बनेल. पण आपली इंड्यूस फिट थेअरी काय सांगते? इंड्यूस फिट थेअरी म्हणजे फिटिंग होण्यासाठी इंड्यूस करणे. म्हणजे आता लॉक अँड की मध्ये काय होतं की एक्झॅक्ट जॉमेट्री होती. म्हणजे ज्या पद्धतीने लॉक लिव्हरला अटॅच होऊ शकलं एक्झॅक्ट तशी तिथे 3D जॉमेट्री होती त्याची. पण इथे इंड्यूस फिट थेअरी काय म्हणतं? इंड्यूस फिट थेअरी म्हणतं की एन्झाइम डोंट हॅव दी एक्झॅक्ट फिटिंग साइट. एन्झाइमला त्यांची एक्झॅक्ट फिटिंग साइट ही नसते फॉर द सबस्ट्रेट. पण मग काय असतं त्यांच्याकडे 2 ग्रुप असतात. एन्झाइम्स हॅव्हिंग 2 ग्रुप्स. फर्स्ट इज Butterfield group, second is catalytic group. Butterfield group and catalytic group. तर Butterfield groupचं काम काय असतं की Butterfield group, this is site for so we have Butterfield group, or this is also called as binding site. So Butterfield group is also called as binding site. As second site we have the catalytic group or action site. The word itself suggests. तर या थेअरीने काय सांगितलं की ज्या पद्धतीने लॉक अँड की थेअरीने सांगितलं की एन्झाइम हॅव्हिंग ऍक्टिव्ह साइट फॉर द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट, सबस्ट्रेटची एक्झॅक्ट जॉमेट्री तिथे बाइंड होतं. पण बटरफिंग ग्रुपमध्ये काय होतं, इथे इंड्यूस फिट थेअरीमध्ये काय होतं की त्यांनी म्हटलंय वी हॅव स्पेसिफिक बटरफिंग ग्रुप ऑर बाइंडिंग साइट विच इज नॉट एक्झॅक्ट परफेक्ट एलिमेंटरी फॉर दी सबस्ट्रेट. सबस्ट्रेट बाइंडिंग साठी ते परफेक्ट एलिमेंटरी तिथे नसते. मग या बटरफिंग ग्रुपचं काम काय आहे? बटरफिंग ग्रुप काय करेल, फक्त सबस्ट्रेटला त्याच्या काहीतरी स्पेसिफिक साइट वरती बाइंडिंग करण्याचं काम करेल. म्हणजे ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह साइट वरती लॉक अँड की मध्ये बघितलं आपण, ऍक्टिव्ह साइट वरती एक स्पेसिफिक जॉमेट्री आपली होती. तिथे काय आपल्या याच साइटचा आपला एन्झाइम तिथे लागू शकत होता. म्हणजे इथं परफेक्ट त्यांचं एक एक्झॅक्ट कॉम्बिनेशन असं त्यांचं बनू शकलं असतं. पण बटरफिंग ग्रुप मध्ये काय होतं की इथे इंड्यूस फिट थेअरी मध्ये काय होतं की दे हॅव बटरफिंग ग्रुप ऑर बाइंडिंग साइट. तिथे काय होतं, एक स्पेसिफिक ग्रुप तिथे प्रेझेंट असतो, एक स्पेसिफिक मॉलिक्युल्स तिथे प्रेझेंट असतो की त्या स्पेसिफिक मॉलिक्युल्सलाच तिथे त्यांचा सबस्ट्रेट हा बाइंड होईल आणि तो सबस्ट्रेट एक वेगळ्या शेपचा सुद्धा असू शकतो. म्हणजे तो सबस्ट्रेट जनरली it differ into the shape. It is not perfect elementary to the active site. इथे अशा पद्धतीचा सुद्धा त्यांचा सबस्ट्रेट असू शकतो आणि काही ग्रुप, काही केमिकल ग्रुप्स तिथे अटॅच होऊ शकतात आणि दिस केमिकल ग्रुप्स हॅव्हिंग दी कॉम्प्लिमेंटरी टू विथ इच अदर. या केमिकल ग्रुप्सला त्यांच्या एकमेकांसोबत कॉम्प्लिमेंटरी असू शकते आणि इथे बटरसिंग ग्रुप वरती सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर एन्झाइम काय करेल, एन्झाइम आपल्या 3D स्ट्रक्चर मध्ये काही कन्फर्मेशन चेंज करेल आणि कन्फर्मेशन चेंज झाल्यानंतर तो ज्या पद्धतीचा सबस्ट्रेटचा शेप आहे त्या पद्धतीचा शेप हा अक्वायर करेल. म्हणजे एन्झाइम हॅव्हिंग दी फ्लेक्झिबल नेचर. एन्झाइम कडे काय असेल, एक त्यांचं फ्लेक्झिबल नेचर असेल. म्हणजे इथे सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर एन्झाइम अशा पद्धतीचे काहीतरी कन्फर्मेशन चेंज करेल की जेणेकरून सबस्ट्रेट हा एन्झाइम सोबत परफेक्टली बाइंड होऊ शकेल. सुरुवातीला काय होत असतं की स्पेसिफिक ग्रुप सोबत त्यांची कॉम्प्लिमेंटरी असते. स्पेसिफिक ग्रुप तिथे अटॅच झाल्यानंतर त्यांचं काय होतं की त्यांची कॅटॅलिटिक साइट ही ऍक्टिव्ह होते. त्यांची ऍक्शन साइट, कॅटॅलिटिक ग्रुप साइट किंवा ऍक्शन साइट ही ऍक्टिव्हेट होते आणि ती ऍक्शन साइट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ती काहीतरी एन्झाइम्स मध्ये मॉडिफिकेशन करते आणि मॉडिफिकेशन झाल्यानंतर एन्झाइम तो स्पेसिफिक शेप ऍक्टिव्हेट करू शकतो आणि देन एन्झाइम आपला मग कशा पद्धतीने कन्वर्ट होईल आपण बघूया. मग एन्झाइम काय करेल, त्याची स्पेसिफिक शेप चेंज करेल, कन्फर्मेशनल चेंज त्यांच्यामध्ये होईल. म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये कन्फर्मेशनल चेंज होतील आणि कन्फर्मेशन चेंज झाल्यानंतर तिथे त्यांची एक्झॅक्ट जॉमेट्री ही बनू शकेल, एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंटरी नेचर हे असू शकेल. सो दिस इज सबस्ट्रेट अँड दिस इज
our enzyme. So इथे काय झालं, ऍक्टिव्हेशन साइट किंवा कॅटालिटिक साइट ही ऍक्टिव्ह झाली. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. इथे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झालं. सो दिस इज नॉन ऑप्शनल फॉर्मेशन. एन्झाईम रिएक्शन स्टार्ट होण्यासाठी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होणं हे मस्ट आहे. विदाउट द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स वी कॅन नॉट कॅटलाइज एनी ऑफ द रिएक्शन. एन्झाईम सबस्ट्रेट फॉर्मेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच पद्धतीचं रिएक्शन ही घडवू शकत नाही. दिस इज नॉन ऑप्शनल फॉर्मेशन. दिस स्टेप इज नॉन ऑप्शनल. या स्टेपला आपण स्किप करू शकत नाही. ही स्टेप आपल्याला होणं ही मस्ट असते. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? सो अशा पद्धतीचे आपलं इंड्यूस फिट हायपोथेसिस, इंड्यूस फिट थेरी आपल्याला सांगत असते. सो इंड्यूस फिट थेरी ऍक्टिव्हली सजेस्ट दॅट की इंड्यूस फिट थेरी मध्ये काय असतं, वी हॅव्हिंग दी एन्झाइम्स विच इज नॉट एक्झॅक्ट कॉम्प्लिमेंटरी टू द ऍक्टिव्ह साइट बट सम groups or some chemical groups on the active site having the complementary nature with the substrate. With that help, the substrate can bind with the enzyme and then enzyme goes into the conformational state. इथे बघ दिसतंय तुम्हाला की substrate having some triangular structure, काहीतरी एक भाल्यासारखं स्ट्रक्चर दिसते, पण but the active site of enzyme having the differential structure and this differential structure and later on converted into the enzyme सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. इथे एन्झाईम स्पेसिफिकली काहीतरी ग्रुपच्या मदतीने इथे बाइंड होईल, काही ग्रुपच्या मदतीने इथे बाइंड झाला, काही केमिकल कॉम्प्लिमेंटरी इथे झाली तयार. केमिकल कॉम्प्लिमेंटरी तयार झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनेल अँड एन्झाईम लीड्स टू दी कन्फर्मेशन चेंज इन इटसेल्फ अँड देन दी एन्झाईम ऍक्ट. एन्झाईमने काय केलं, त्यांच्यामध्ये कन्फर्मेशन चेंज केलं आणि दिस कॅन फिटेड फॉर दी सबस्ट्रेट. त्यांच्यामध्ये सबस्ट्रेटची प्रॉपर फिटिंग झाली आणि एन्झाईम ऍक्टिव्हेट झाला आणि एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन झालं. त्यांनी स्पेसिफिक रिएक्शन कॅटलाइज केली विदाउट द इन्व्हॉल्वमेंट इनसाइड दी त्यांनी त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्वमेंट न करता ती रिएक्शन कॅटलाइज केली आणि रिएक्शन कॅटलाइज झाल्यानंतर सबस्ट्रेट इज कन्वर्टेड इनटू दी प्रोडक्ट. त्यानंतर एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार झाला. एन्झाईम ज्या स्टेट मध्ये सुरुवातीला होता त्याच स्टेट मध्ये तो पुन्हा झाला आणि त्यांचे प्रोडक्ट हे सेपरेट झाले. प्रोडक्ट गेट सेपरेटेड. सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम we can see in the induced fit theory. So let's compare the lock and key theory and induced fit model. So lock and key theory basically state that the enzyme having the perfect complementary for the substrate. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की एन्झाईमला काय असते, परफेक्ट कॉम्प्लिमेंटरी असते सबस्ट्रेट सोबत. दॅट फॉर्म दी एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स विच इज गिवन बाय दी फिशर. But the induced fit model, which is given by the Postland, suggested that some group having the active side मध्ये प्रेझेंट असणारे काही ग्रुप त्यांच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी असते, बट इट इज नॉट परफेक्ट कॉम्प्लिमेंटरी टू द सबस्ट्रेट. सबस्ट्रेट तिथे बाइंड झाल्यानंतर एन्झाईम काय करेल, त्यांची कन्फर्मेशनल चेंज करेल अँड the enzyme get fully activated by the means of conformational change which get our enzyme substrate complex. त्याच्यावरून आपल्याला आपला enzyme substrate complex हा मिळेल. So two substrate molecules are drawn into the cleft of the enzyme, then enzyme changes its step, म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होईल, कन्फर्मेशनल चेंजेस त्यांच्यामध्ये होतील and forcing the substrate molecule to combine. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होईल ज्यांच्यामुळे सबस्ट्रेट काय होईल, आता प्रॉपर कॉम्बिनेशन त्यांच्यासोबत होईल. सुरुवातीला त्यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन नव्हतं. ऍज दी मॉडेल सजेस्टेड दॅट एन्झाईम्स हॅव्हिंग दी फ्लेक्झिबल नेचर, एन्झाईमकडे त्यांचं फ्लेक्झिबल नेचर असतं, त्याच्यामुळे त्यांनी ही थिअरी अशी आपल्याला सांगितली. The resulting end product are released by the enzyme which returns to its normal shape ready to undergo more reactions. अशा पद्धतीने त्यांचं इंड्यूस फिट मॉडेल आपल्याला सांगितलं. तर आपण आता वळूया थेअरीकडे. सो as we discussed earlier, the induced fit model suggested by Daniel Postland in 1958. It is more accepted model for the enzyme substrate complex than that of lock and key model, because lock and key model don't describe the flexible nature of the enzyme. त्याच्यामुळे हे मॉडेल आपल्याला वाइडली ऍक्सेप्ट करावं लागलं. दॅट इज इंड्यूस फिट मॉडेल इज मोर ऍक्सेप्टेड दॅन दी लॉक अँड की मॉडेल.
So in lock and key model, the interaction of substrate and the enzyme is likened the key that are highly specific to the lock. लॉक अँड की मॉडेलने काय सांगितलं होतं की सबस्ट्रेट आणि एन्झाईमचं जे इंटरॅक्शन होतं ते हायली स्पेसिफिक असतं. हायली स्पेसिफिक नेचरमुळे काय असतं की त्यांच्यामध्ये लॉक अँड की सारखं स्ट्रक्चर डेव्हलप होतं आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हा फॉर्म होतो. बट इंड्यूस फिट मॉडेल सजेस्टेड दॅट ऍक्टिव्ह साइट इज नॉट रिजिड ऑर शेप. ऍक्टिव्ह साइट काय असते की सबस्ट्रेट साठी त्यांच्या रिजिड नसते, बट सम ग्रुप्स आर देअर, सम केमिकल ग्रुप्स आर देअर which having complementary nature with the substrate. Only the essential feature of the substrate binding are present at nascent or promising active site. म्हणजे फक्त काही इसेन्शियल म्हणजे थोडा जरी सबस्ट्रेट आपल्याला बाइंड होता आला तिथे अशा पद्धतीचे कॅरेक्टर त्यांच्या ऍक्टिव्ह साइट मध्ये असतात. The interaction of substrate with the enzyme induces a fit change or conformational change in the enzyme. मग सुरुवातीला आपला सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर काही त्यांच्या साइटवरती एन्झाईम काय करेल आपलं कन्फर्मेशनल चेंज करेल आणि कन्फर्मेशनल चेंज झाल्यानंतर अशा पद्धतीने तो कन्फर्मेशन चेंज करेल की आपला सबस्ट्रेट हा एन्झाईम मध्ये प्रॉपरली फिट व्हायला पाहिजे. सो this resulting into the formation of strong substrate binding site. Thus, the formation of enzyme substrate complex takes place and eventually reaction carried out. त्यांच्यामुळे काय होतं की एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आपला आणि आपली रिएक्शन ही पुढे जाते आणि आपला प्रोडक्ट आपल्याला इथे मिळतो. द प्रोडक्ट अँड एन्झाईम गेट सेपरेटेड अँड द एन्झाईम इज फ्री फॉर देअर नेक्स्ट रिएक्शन. तसाच एन्झाईम हा त्यांच्या पुढच्या रिएक्शन साठी फ्री होऊन जातो. सिंपल आहे इंड्यूस फिट थिअरी. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथपर्यंतच बघूया. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय एन्झाईम कायनेटिक्स बद्दल की एन्झाईम वरती कोणते कोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करत असतात, तर हे आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये बघायचंय. सो दॅट्स इट फॉर टुडे.